जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तुम्ही पण मस्त आहे. रंजना रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे एकदम नवीन अशी रेसिपी, काजू करी आणि जिरा राईस. तर चला आता आपण मस्तपैकी सर्वांना आवडणारी काजू करी आणि घरच्याच मसाल्यांमध्ये मस्त मी अशी चमचमीत झणझणीत काजू करी आणि जिरा राईस बनवला आहे. तर चला मैत्रिणींनो, अजिबात वेळ नका घालू, आता रेसिपीकडे वळूया. तर इथे मी एका पातेल्यात गरम पाणी ठेवले. 1 ग्लासभर असं मी पाणी घातलेलं आहे गरम. आणि गरम करून त्याच्यानंतर आता आपण हे काजू घालूया. तर काजू इथं मी 15 काजू घातलेले आहेत आणि बाकीचे काजू नंतर फ्राय करून घेणार आहे. तर आता इथे मी कांदा असा कापते, थोडा जाडा राहिला तरी चालेल, असा उभा कांदा. आणि कांदा आपल्याला एकच मोठा किंवा 2 अशी घेतली तरी चालतील. तर आता इथे कांदा पण मी टाकून घेतलेला आहे, कारण आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे जाडे कांदे असे घेतलेले आहेत. तर आता याला 5-1 मिनटं आपण असं झाकण ठेवून देऊया. बघा, 5 मिनटानंतर मस्त शिजलेले आहेत आपले काजू आणि कांदा. आता मी काढून घेते. त्याचं पाणी सर्व असं नितरून घ्यायचं आहे आपल्याला. आता सर्व काढून घेतलेलं आहे मी. आता थोडं आपल्याला असं गार होऊ द्यायचं आहे आणि आता मिक्सरच्या जारमध्ये आपण टाकून घेऊया. याची आपल्याला अशी बारीक पेस्ट करायची आहे. आता मी याच्यामध्ये थोडे पाणी पण घालून घेणार आहे, म्हणजे चांगले बारीक आपली पेस्ट तयार होईल. पाहू शकता तुम्ही, मस्त एकदम बारीक झालेली आहे. आता इथे मी टॅमॅटो घेतला आहे, 1 हिरवी मिरची घेतली आणि कांदा घेतलेला आहे. तर मोठा टॅमॅटो आहे म्हणून मी एकच घेतलेला आहे. आता आपण कांदा असा बारीक चिरून घेऊया. कांदा आपल्याला बारीकच चिरायचा आहे. बघा, कांदा मस्त बारीक कापून झालेला आहे. आता आपण टॅमॅटोसुद्धा अशाच पद्धतीने बारीक कापून घेऊया. तर इथे घरच्याच मसाल्यांमध्ये मी ही काजू करी, काजू मसाला बनवणार आहे आणि जास्त काही बाहेरून आणायची गरज नाही. तर चला मैत्रिणींनो, आता एक कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे, कारण आता आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बघा, मी इथे एक मोठी वाटी म्हणून असं काजू घेतले, त्यातले अर्धे मी इथे वाटण केलेलं आहे आणि अर्धे आता मी भाजून घेत आहे. म्हणजे कमीत कमी इथे आपल्याला 40 एक असे काजू लागतील. तर इथे मी 2 लाल मिरच्या, जिरं, 2 लवंगा, मिऱ्या, अशा म्हणजे जे घरात आहे माझ्या उपलब्ध तेच. त्याच्यानंतर इथे तेजपान घेतले. आता मस्त तेलामध्ये असे आपल्याला तळून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचे आहे. आणि आता आपण कांदा टाकून घेऊया. कांदा आपल्याला आता मस्त असं फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने. आता आपण मिरची पण टाकून घेतलेली आहे आणि आलं लसणाची पेस्ट पण. आता सर्व मिक्स करून घेऊया. बघा, आता आपण चिरलेला हा टॅमॅटोसुद्धा टाकून घेऊया. सर्व आता मस्त आपण मिक्स करून घेऊया. 1 मिनटं तरी आपल्याला असे परतून घ्यायचं आहे.
छानपैकी आपला कच्चापणा सर्व निघून जाईल. आता इथे मी 2 मिनटाकरता झाकण ठेवते, म्हणजे छान फ्राय होईल, मस्त तळल्या जाईल. बघा 2 मिनटांनी छान असं तळला गेलेला आहे. आता आपण मसाले घालूया. तर मसाले इथे मी 2 प्रकारचे लाल मसाले घेतलेले, गरम मसाला, हळद, धना पावडर आणि माझ्याकडं काजू करी मसाला होता, तो सुद्धा मी थोडा घातलेला आहे. जर नसला तर नाही घातला तरी चालेल, पण माझ्याकडं होता म्हणून मी घातलेला आहे. आता हे सर्व मसाले आहेत ना, मस्त तेलामध्ये आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत. बघा तेलामध्ये असे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे छानपैकी आपल्याला तेल सुटेल मसाल्यांना. तर आता मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि अजून या मसाल्यांना 2 मिनटाकरता मी झाकण ठेवलेलं होतं. छान झालेलं आहे बघा, तेल पण भारी सुटलेलं आहे मस्त. आता आपण जी ग्रेव्ही केलेली होती ती घालून घेऊया, काजू आणि कांदा. आता परतून घेऊया, सर्व मिक्स करून घेऊया. आणि खूप छान होते काजू करी, एकच नंबर. आपण घरीच छानपैकी अशी काजू करी बनवू शकतो, ते पण घरच्याच मसाल्यांमध्ये. आता मी इकडे पाणी ठेवलेलं होतं गरम, 1 तांब्या, त्यातले मी अर्धं पाणी घातलेलं आहे. आपल्याला ग्रेव्ही किती घट्ट, किती आपल्याला पातळ, असं आपल्या अंदाजाने. थोडं पातळच राहू द्यायचं, नंतर जास्त घट्ट होतं मग. आत्ता छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. आता आपण जे फ्राय केलेले काजू होते ते घालून घेतलेत. एकच नंबर आपले मस्त झालेला आहे बघा. आता मीठ घालून घेऊया, चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. आणि इथे कसुरी मेथी मी थोडी हातावर क्रश करून घेतले, तीसुद्धा घालायची आहे. एकदम थोडी घालायची आहे, जास्त नाही. आता बघा पाहू शकता तुम्ही, मस्त आपल्या इथे रस्सा झालेला आहे, एकच नंबर. आता आपण इथे 3-4 मिनटाकरता बारीक गॅस करून झाकण ठेवायचं आहे. बघा 3-4 मिनटं आपले झालेले आहेत, तर खूपच सुंदर दिसत आहे. आता आपण इथे मी म्हणजे सायटा घालणार आहे, कारण माझ्याकडं दही नाही आणि बटर पण नाही आहे, म्हणून मी इथे 1 चमचा साय घातली आणि 1 चमचा तूपसुद्धा घालणार आहे. तूप इथं गावरान तूप आहे, ते घालणार आहे. म्हणजे जे माझ्या घरी उपलब्ध आहे त्याच्यामध्येच मी बनवणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, एकच नंबर मस्त झालेले आहे. आता आपण इथे कोथिंबीर घालून घेऊया थोडी. बघा कोथिंबीर आपण घालून घेतल्यावर एकदा असं झाकण ठेवून घेऊया. आता इथे मी फक्त 1-1.5 मिनटाकरता झाकण ठेवलं होतं, तर इथे आपली मस्तपैकी काजू करी तयार झाले मैत्रिणींनो. आता आपण झटकेपट असा जिरा राईस करून घेऊया. कुकरमध्येच बनवणार आहे, तर कुकरमध्ये मी इथे तेल घातलेलं आहे, इकडे गरम पाणी पण ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन आपला जिरा राईस तयार होईल. तांदूळ पण आता मी इथे धुवून बाजूला ठेवून देते तोपर्यंत. आता इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत. तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे. इथे जिरं, तेजपान, लवंग, मिरी घेतलेली आहे, 2 दालचिन्या हिरव्या ते हे घेतलेलं आहे. आणि जेवढं माझ्याकडं होते तेवढंच मी घातलेलं आहे. जिरं थोडं जास्त घातले, कारण जिरा राईस बनवायचा आहे. आणि मी इथे थोडा वाटाणा शिल्लक होता, तो सुद्धा मी घालून घेतला. आता आपण धुतलेला तांदूळ आहे ना, तो मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. बघा 1 मिनटं तरी आपण असं मस्त तेलामध्ये फ्राय केला का छान होतो मोकळा. आता इथे पाणी गरम झालेलं आहे, ते मी घातलेलं आहे.
आपल्या अंदाजाने आपल्याला भात असा मस्त मोकळा यायला पाहिजे, तेवढं पाणी आपल्या अंदाजाने आपल्याला घालायचं आहे. आता आपण चवीनुसार मीठ पण घालून घेऊया. असा झटकेपट हा जिरा राईस होणार आहे. इथे मी गावरान तूप घातले आवडीने 1 चमचा. आता आपण इथे मिक्स करून घेऊया सर्व. आता कुकर लावून घेऊया. फक्त 2 शिट्या काढायच्या आहेत आपल्याला कुकरच्या. एकच नंबर आपला जिरा राईस झालेला आहे. वाव, खूपच छान असं सुगंध पण येत आहे मस्तपैकी. आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता काढून घ्यायचं आहे. तर चला आता मैत्रिणींनो, मस्त आता आपण इथे एका याच्यामध्ये काजू करी पण काढून घेऊया. तर मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर छान छान कमेंट करा, लाईक करा. नवीन व्हिडिओ कोणी पाहत असेल तर सबस्क्राईब करा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे बघत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, कारण मी पण तुमचे व्हिडिओ पूर्ण बघते. मला कमेंटमध्ये नक्की सांगा काजू करी कशी झाली असं. आणि खरंच खूप टेस्टी झालेली आहे. घरच्याच मसाल्यांमध्ये मी बनवलेली आहे. तर चला मैत्रिणींनो, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.